आम्ही तर सकाळपासून सगळे उभा राहा इकडे. आम्ही तर सकाळपासून उभे किती वाजतापासून? 8 वाजतापासून. तर आम्हाला काय नाश्ता नाही काही नाही. आम्ही त्यांच्यासाठी घोषणा करतो, ते आले पण नाही आम्हाला बघायला. पाणी वगैरे दिलं का? नाही आता पाण्याची पण सोय नाही, पाण्याची बाटली वगैरे काहीच नाही. हा थोड्या वेळात येऊ शकते. थोड्या वेळाने देऊ शकतात. काय सकाळपासून काय रामटेके साहेब, काय आपलं म्हणणं आहे त्या मुलांविषयी जे प्रचारासाठी लावलेले होते महापालिकेने? कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सध्या 25-26च्या निवडणुका सुरू आहेत महापालिकेच्या. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी लहान मुलांना, शालेय मुलांना साखळी चेन सिस्टीम चालू केली होती. म्हणजे खडकपाडा ते संधी फाटक आणि या ठिकाणी 15 शाळेचे 2600 विद्यार्थी, 2600 विद्यार्थी या ठिकाणी बोलवण्यात आले होते. परंतु मुलांचा आणि या मतदानाचा काही एक संबंध नसताना या विद्यार्थ्यांना वेटीस धरून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांच्याकडे फ्लॅग देऊन त्यांच्या हातामध्ये त्यांच्याकडे घोषणा झाली की मतदान करा वगैरे, भ्रष्ट मार्गाने पैसे घेऊन मतदान करू नका, अशा प्रकारच्या घोषणा त्यांना बोलायला लावल्या. परंतु हे करण्यासाठी त्यांना सकाळी 8 वाजता बोलवण्यात आलं आणि जवळजवळ 10:30 वाजेपर्यंत त्यांना त्या ठिकाणी उभं करण्यात आलं. म्हणजे ह्या शालेय विद्यार्थ्यांना एवढ्या वेळ एकाच ठिकाणी उभं करणं हे चुकीचं आहे असं आमचं मत आहे. आणि त्यांना 3-3.5 तास त्यांना पाणी नाही दिलं, त्यांना एक चॉकलेटसुद्धा दिलं नाही किंवा एखादा वडापावसुद्धा या लोकांनी चारला नाही त्या विद्यार्थ्यांना. म्हणजे या विद्यार्थ्यांचं एक प्रकारचं एक शोषण या महापालिकेने केलेलं आहे.